नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमंताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमंताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदेत्। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदेत्। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि
साखरे नाम विस्तृतं विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलिकावरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुका महारुद्र महाराज की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिळा शिखरे सागरे तारिले तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळे रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझे उपमान आढळे इहलोकी तुझे उपमान आढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे ने भव सिंधुसे बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालेला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वे श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवे दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली न त्यागिती दिव्य लोकासी नेली पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की गोपाळ कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय
दोष पळती कीर्तने दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझा नाम संकीर्तने तुझा नाम संकीर्तने हे का करू आदरिले हे का करो आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुम्ही पापा भिता तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता हे का करू आदरिले हे का करो आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुका म्हणे सेवा तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळे काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा एका करू आदरिले हे का करो आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग आणि दरवर्षी होणाऱ्या चातुर्माशातील पहिल्या दिवसाचा आणि हा तुकोबारायांच्या गाथ्यातील 313व्या क्रमांकाचा आपला अभंग आज सुरू आहे. गतवर्षी 312वर सुटला होता चातुर्मास. यावर्षी 313. मला वाटते जवळजवळ 9 वर्षे व्हायलेत. काल मी मोजलं ते 15 सुरू पाठ. किती? 15 चातुर्मास सुरू आहे पहा. त्याच्यात 1 वर्ष फक्त भगवद्गीता शिकविण्यात गेलं होतं. त्या वर्षी मात्र पाठ बंद ठेवला होता. आपल्या माडीमध्ये सुरू केला आणि पाठ तिथं असताना माडीमध्ये आधी सुरू केला पाठ. विनायकराव हे ते बकळ येत होते तिथून माडीत. तर ते सुरू केला आणि मग ते 1 साल झाल्यावर ते मधू शेलूचा हे पद्माकर ते ती पोरग मग ते म्हणले होते आम्हाला भगवद्गीता शिकवा. आमचा भगवद्गीतेचं असं आहे मला कीर्तनाला जावं लागते. मग पाठ घेऊन भगवद्गीता शिकवाय वेळ होऊ लागला. म्हणून मग 7 ते 8 ते टाईम ठेवला गीता शिकवायला राहिला. मग ते त्याच्यात ते राहिलं बंद. मग दुसरी साली म्हणलं बंद राहिला आहे पाठ पुरव तुम्हाला 8 ते 9 आहे. पाठ कशाला बंद करायचं आहे. दुसरी साली आणखीन गाथा घेतलाच मग 7 ते 9 8 आणि 8 ते 9 पुन्हा त्यांचा पाठ. लक्षात आलं का? हो ना, बंद नव्हतंच, माडीत घेतलाच होता. कोरोनासुद्धा आपल्या माडीत घेतला. मंदिरातलं म्हणले पोलीस लोक म्हणले होते नका घेऊ. नका घेऊ तर हे लोक म्हणले महाराज घरी तरी घेऊ. जितके येतील तितके येतील. मग घरी येऊ लागली बाया पोरं. मग घरीच घेऊ लागलो. मग काय करावं होतं कोरोनामध्ये. पण 2015च्या नंतर 16व्या वर्षी ते बंद का पडला होता 1 वर्ष यांना भगवद्गीता शिकविण्यामुळं. एका वर्षात भगवद्गीता नाही झाली विष्णू सहस्रनाम. ते 2 वर्ष लागले त्यांना. विष्णू सहस्रनाम भगवद्गीता पूर्ण करायला मधूला विचारा त्याला 2 वर्ष लागले. मग 1 वर्ष त्यांना 8 ते 9 टाईम दिला. म्हणजे गाथा करायला बंद. लोक म्हणाले गाथा बंद करून तुम्ही भगवद्गीता शिकवायले. मग आम्हाला काहीच नाही असं होऊ लागलं. मला राहू द्या 7 ते 8 गाथा आणि 8 ते 9 गीता. मग असे पाठ घेतले आणि त्यांना ते शिकवलं. पण त्यावेळेसपासून चालू आहे. मग मधातलं 1 वर्ष बंद आहे. मग आता 25 आहे ना मला वाटते. 9 चालू झालं. म्हणजे 10 वर्ष व्हायला पाहिजे होती चालू. पण 1 वर्ष त्या ह्याच्यात गेलं. 10 वर्ष झालं 9 वर्ष झालं हे पाठ चालू गाथ्यात. त्याच्यामध्ये 312 अभंग झाले. किती वर्षात? 9 वर्षात 312 अभंग. आता 313वा अभंग आज सुरू आहे. आणि हे 2025चा चातुर्मास. 2025चाच आहे नाही किंवा 1947चा म्हणायचा. शक्य म्हणलं तर 1947 आहे.
आणि सण म्हणलं तर 25 आहे ह्या चातुर्मासात. आता मग 2025 जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाला देतात, बोलतात देवाला. देवा दोष पळती कीर्तने, पाप तुझं कीर्तन केल्यावर पळून जातात. देवाचं कीर्तन केल्यावर पापे दोष म्हणजे पाप. बरं, आता पापामध्ये प्रकार तुम्ही ऐकले, पाप, उपपाप, महापाप, बरोबर आहे, काही वाचिक, मानसिक, त्याच्यामध्ये हे दोष आहेत. बरं, आणि या दोषातून पुन्हा मोठे महादोष निर्माण होतात. ते कोणते की लक्षात आलं की, म्हणजे पाप वासना, विक्षेप, चित्ताची चंचलता आणि आवरण, मी कोण आहे याचा अर्थ. लक्षात आलं, हे तरी दोष आहेत. बरं, त्रिविध मळकटा तू सांडिला शिसोभटा, म्हणून किती सीमद वसोटा झाला असे असे भगवान ज्ञानेश्वरीत अर्जुनाला म्हणले. अर्जुना, गीता ऐकण्याच्या लायकीचा झाला, गीतेचं स्थान म्हणलास, गीता तुझ्या हृदयात जी राहिली त्याचं कारण आहे त्रिविध मळकटा. किती मळ? 3. त्रिविध मळकटा तू सांडिला शिसोभटा. 3 प्रकारचे मळ ते तुझ्यातून वजा झाले गेले, म्हणून गीतेशी मज वसोटा. नुसत्या गीतेशी नाही, गीता सांगणारा, गीत करणारा तो कृष्ण, म्हणजे गीतांगीत. लक्षात आलं की नाही? गीत कोणी केले? कृष्ण परमात्म्यानं, भगवंतानं केलेलं गीत आहे म्हणून त्याचं नाव गीता, भगवद्गीता. मग भगवद्गीता ही हृदयात बसण्यासाठी हे 3 दोष तुझे निवृत्त झाले, म्हणून तू गीतेशी मद वसोटा झाला आली. म्हणून भगवद्गीतेसारखा ग्रंथ माझ्या सहित तुझ्या हृदयात बसला. का? मदातले दोष गेले, म्हणून मल गेला, विक्षेप गेला आणि आवरणही निवृत्त झालं. हे असे दोष आहेत. बरं, असे दोष पुष्कळ शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तसे आता समाधीतले काही वेगळे आहेत. लय, विक्षेप आहे, कशा आहे आणि रसस्वादन, हे समाधीतले वेगळे आहेत. मानिका लय, विक्षेप, कशा आहे, रसस्वादन, हे 4 दोष आहेत. हे समाधीतले. बरं, हे विघ्नच आहेत ना, हे दोषच आहेत. मग हे असे आधी हे दोष आहेत पुढातले कोणते तुम्हाला सांगितलेले. उपपाप, पाप, महापाप, इथून सुरुवात आहे. उपपापापासून सुरुवात होते. ठीक साहेब, आपल्याला कळत नाही कसे पापामध्ये घुसायले, हे कळतच नाही आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत महाराज. आधी हे उपपाप तयार होतात पहिले तर. उपपाप हळूहळू ते व्हायला लागतात उपपाप. मग ते उपपाप निवृत्त होण्यासाठी शास्त्रानं प्रायश्चित सांगितले, पण ते आपण कोण घ्यायलो? साधारण असाधारण असे 2 प्रायश्चित आहे शास्त्रामध्ये पाप निवृत्त करण्यासाठी. मग उपपाप जर झाले असतील तर साधारण प्रायश्चित्तानं ते निवृत्त होतात. गंगा स्नानाधिक, नामस्मरणाधिक, हे साधारण पाप प्रायश्चित आहे. बरं, म्हणजे याच्यामुळे ते होणारे पाप, साधारण पाप निघून जातात. आता गंगेत आंघोळ केली की नाही, आपल्या गोदावरीमध्ये, गोदावरी गंगा म्हणा, भागीरथी गंगा म्हणा, अशा गंगेनं आंघोळ केल्यावर आणि पाप क्षारण होते, मला पाप कमी होते. तिची शक्ती आहे, त्याच्यात ईश्वरानं शक्ती दिलेली आहे. फिरीत पाप ताप ओखीचे तिरीचे पादप, समुद्रा जाय अप गंगेचे देश, समुद्रा जाय अप गंगेचे देश. समुद्राला पाणी गंगेचं जातं, तसे 2-3 कामं करीत जातं. फिरीत पाप ताप, 2 कामं झाली. पोखीत तिरीचे 3रं काम, हे 3रं काम. पहिलं पाप घालवी आंघोळ केल्यावर आपले हे लक्षात आलं, आणि पापही घालवी ते थंड वाटते माणसाला. किती तापलेला मोठा गंगेत आंघोळ केली, फेरी तर पाप आणि दोन्ही फिरते, पापही फिरते, तापही फिरते. पण ते आता कलियुग आहे, आणि कलियुगात काय झाले, लोकांची अश्रद्धा
झाली. आणि तीर्थाच्या ठिकाणी तीर्थत्व राहणार नाही असे म्हणले होते शुकाचार्य. तर ते मात्र आज आपल्या अंमलात आलं. शुकाचार्य मंडळीत भागवतामध्ये खरंच की कलियुगात 5000 वर्षाच्या नंतर तीर्थाला तीर्थत्व राहणार नाही. तसं झालंय का नाही? झाले. त्या तीर्थांना आपण संडासचे पाणी सोडले की नाही? आता चालू आहे. कोण्या गावात गंगाखेडला जा, कुठेही जा, त्याच्याबद्दल काय त्याचं नियंत्रणच राहिलं नाही. त्याच्यात संडासचे पाणी पहिले जातच नव्हते. फक्त पावसाळ्यातच पाणी जात असेल. पाऊस पडल्यावर घाण कुठलं म्हणून तर 3 दिवस इटा सांगितलेला होता गंगेला. किती? पावसाळ्यात ते महानद्याला नव्हता. ते छोट्या छोट्या नद्या यायला तयार आपल्या नद्या आमची बोरणा, सिंदपणा, पूर्णा, छोट्या छोट्या नद्या. गोदावरी सगळ्या सोडल्याचं महाराष्ट्रातले प्रमुख गोदावरी आहे, तिला नाही. नर्मदा मध्य प्रदेशात मुख्य नदी आहे, तिला नाही. उत्तर प्रदेशात मुख्य नदी गंगा आहे, तिला नाही. इकडं तामिळनाडू कृष्णा आहे, इकडे कर्नाटकमध्ये कृष्णा आहे, तिला नाही. तामिळमध्ये तुमची कावेरीची थडी. तुला काय म्हणा पाप दडीत येतात म्हणजे कावेरीची थडी पाहिल्यावर. कावेरी नदी पवित्र इकडं. अशा या नद्या आहेत. या नद्याला मोठ्या मोठ्या इटाळ नाही सांगितला होता, तरी पण छोट्या छोट्या सिंदपणेसारख्या आपल्या बोरणासारख्या नद्याला पावसाळ्यात पाऊस पडल्यावर 3 दिवस विटाळ. किती दिवस? मग त्याचा कारण एक 3 दिवस का विटाळ? ते घाणीचं पाणी जातं ना. मग घाणीचं पाणी त्याच्यात जातं आणि ते वाहून जायला 2-3 दिवस शुद्ध व्हायला लागतं. मग आता तर 12 महिने त्याच्यात चाललंय ना. उन्हाळ्यातही चाललंय. आणि म्हणून तीर्थाच्या ठिकाणचं पावित्र्य गमवून टाकलं आपण. मग तीर्थाला तीर्थत्व राहणार नाही म्हणले होते, ते आता आम्हाला. मग विचारी गंगा साधारण पाप खाते नाही असं नाही महाराज. आणि सोमावती अमावस्या वगैरे दक्षिणमुखी गंगा याच्यात काय आणखीन अंतर आहेत बरं. म्हणजे पर्व काळात लहान मोठे पर्व काळ आहे. रोजची आंघोळ करणं वेगळं, अमावस्येला करणं वेगळं. आज आंघोळ केली एरवी आणि ती द्वादशीसारख्या पर्व काळावर केली, आणखीन विशेष महत्व. ती आणखीन अमावस्याला केली, विशेष महत्व. त्याच्या सोमावती अमावस्या आली, आणखीन विशेष महत्व. त्याच्यात बी गंगा दक्षिण वाहिनी गोदावरी असेल जर तर इथं कुठं काणेगावसारख्या ठिकाणी गंगा आपल्या गोदा दक्षिण वाहिनी आहे ना शास्त्रामध्ये. उत्तर वाहिनी गंगा सांगितली, पश्चिम वाहिनी यमुना. आपली यमुना पाहिली ना तुम्ही. जिथे जिथं तिथं तोंड पश्चिमेकडे असेल तिथं आंघोळ करण्याला महत्व सांगितलं शास्त्राने. गंगेचं उत्तर कोणती? भागीरथी गंगा, उत्तर तोंड असावं, त्याला आणखीन विशेष महत्व. आणि गोदामा आहे दक्षिण. असं वर्णन आहे बरं काय. कालिंदी पश्चिमा पुण्या गंगा चोत्तर वाहिनी विशेष दुर्लभाज्ञेया गोदा दक्षिण वाहिनी असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. माता अशा गंगेमध्ये पर्व काळावर विशेष प्रकारे असं आपण आंघोळ केल्या त्याच्या पद्धतीने ते उपपापे निवृत्त होतात. हे प्रायश्चित्त आहे शास्त्रामध्ये. तर काय उपपापायला त्या दोष यायला. पण हे दोष जर आपण नाहीच निवृत्त करण्याचा प्रयत्न केला तर मग उपपाप नाही निवृत्त केले तर पापात प्रवेश व्हायला उशीर नाही. पण खालून वरच जावं लागतं ना. मग उपपाप झाले की पापही होतातच. आणि पाप झाल्या पुन्हा महापाप व्हायला लागतात. मग महापाप झाले एकदा हे की मग काही वाचिक मानसिक हे पाप घुसतातच. आणि हे पाप घुसले तर पुढचे मग ते आहे की मळ. आपल्याला पहिलाच मळ आहे, विक्षेप आहे, अनावरण आहे, हे दोष घुसतात. मग हे सगळे दोष आणि घुसले की एकदा की जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडावं लागतं. जन्मावं लागतं, मरावं लागतं, जन्मावं लागतं, मरावं लागतं. आणि असा मग ते कोणी पशुआदी किंवा जन्माला जावं लागतं. तुम्हाला आज बरं वाटायला इथं मनुष्य जन्म मिळालाय, थोडस स्वातंत्र्य आहे. मनुष्य जन्मामध्ये स्वातंत्र्य आहे बरं. तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल. वांछितही पुढे मानव वाच्या सिद्धी पावाल, वाच्या सिद्धी पावाल, अज्ञापक व्हा म्हणजे तुम्ही महागतीला महारिद्धी. असा जन्म मिळालाय तुम्हाला. स्वातंत्र्य आहे जन्मामध्ये. काय
बाकीचे जन्म परतंत्र आहेत महाराज. कशवाजी केवणीच्या जन्मामध्ये काय हे स्वातंत्र्याचा जन्म आहे महाराज. म्हणून देवच होईल म्हणती देव होती तरी का चित्तीने धरवे नरदेव लहान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवच होईल म्हणती देव होती तरी का चित्ती न धरवे. बरोबर आहे ना. हो. किंवा पशु का होत पण नाही नर का कुछ नाही होय पण नर करणे करे सो नर का नारायण बन गया. असा जन्म मिळालाय ना आपल्याला. असा मिळालाय हे पुन्हा मिळणार नाही. असे पाप घुसत गेले आणि तुम्ही पापायनं पुन्हा असं असं सगळं लिप्त होऊन गेले तर पुन्हा या फेऱ्यात पडावं लागलं. आज वाटायला तुम्हाला माझा हे कळ नाही उद्या सजाय बरं. हो नुसता संसार 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 आणि असे पाप उपपाप पाप हे घुसली जर तुम्ही राहिले पुढे सजा भोगावी लागेल. कोणत्या तरी जन्माला जावं लागलं कुठं तरी फिरावं लागलं भटकत दिलं. हे चांगला लकी स्कीमचा जन्म मिळाला पुन्हा नाही मिळाला. असं हे कशानं होतं हे दोषानं होतं. हे दोष आहे. हे दोषानं होत असतं. निर्दोष माणूस झाला काय होते की भगवान परमात्मा हृदयात वास्तव्य देव वास्तव्य होते आणि देव हृदयात वास्तव्य म्हणजे चित्तात वास्तव्य करू लागला की संपलं जन्म मरण कोणत नव्हे. तो माणूसच देव आहे ना. चित्तात माणूस देव वास्तव्य करतोय तो ते माणूस माणूस नाहीये. कोण आहे मग अशा प्रकारच्या एवढ्या पदवीला माणूस जातो. मग तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की हे असे दोष आहेत ना जर घालवायचे तर कशानं कीर्तन. देवाला परिहार देतात. दोष पळती कीर्तने. देवाचं कीर्तन केलं की दोष निवृत्त होतात पळून जातात राहत नाही दोष. हो. आता इथं कीर्तन वर्णन केलं पुढे नामसंकीर्तन. दोष पळती कीर्तने आणि तुझ्या नामसंकीर्तने. नुसतं कीर्तन म्हणले पुन्हा काय म्हणले उपसंहारामध्ये त्या तुकड्याच्या नामसंकीर्तन. कीर्तन 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 म्हणजे काय भगवंताची कीर्ती वर्णन करणं एकंदरीत. लक्षात आलं की नाही. तसं कीर्तन देवाचं कीर्तन नाही कुठे गेलते कीर्तनला गेलते. हा बरोबर आहे. चव्हाट्या बसून लोकांची निंदा करणं हे सुद्धा काय कीर्तनाचं हे बी हे कीर्तन नाही तर काय. ठीक आहे साहेब असे त्याच्या अशी इतकी जमीन घेतली त्यानं त्याला पोर 5 लग्न काय थाटानं केलं इतके साहेबांना अमुक टमुक 2 घंटे वर्णन आम्ही कोणाचं केलं. ठीक आहे साहेब कुठे बसून केलं चव्हाट्या नाही काय झालं हे कीर्तन नाही तर काय कीर्तनच आहे ना. देवाचं नाही कीर्तन आपण केलं पण कोणाचं नाही देवाचं नाही ते कीर्तन. कीर्तन केलं. कीर्तन या शब्दाचा अर्थ की सर्व सर्वनाम पदाचे कीर्तन. कीर्तन म्हणजे देवाचं आहे कीर्तन आणि माणसाचं बी कीर्तन. एकंदरीत कीर्ती वर्णन करणं म्हणजे काय कीर्तन. हे ह्याच्यासाठी नामसंकीर्तन पुन्हा म्हणावं लागलं पुन्हा. आणि कीर्तन एक लक्षात ठेवा कीर्तन म्हणजे कीर्ती वर्णन करणं ईश्वराची. पण ते ईश्वराची कीर्ती वर्णन करणे म्हणजे कीर्तन तर देवाचं कीर्तन किंवा ईश्वराचं कीर्तन उपसर्गामध्ये. आणि तुम्ही जर नुसतं कीर्तन कोणाचे वर्णन करीत बसले तर ते कीर्तन झालं पण मानवाचं कीर्तन झालं. म्हणून कीर्ती मानवाची वर्णन. कीर्ती मानवाची म्हणजे कीर्ती वर्णन करणं म्हणजे कीर्तन आहे ना. हो कीर्तन शब्दाचा अर्थ कीर्तनाला गेलते. हो मग कीर्तन देवाच्या गेलते की निंदा करायला गेलते कोणाच ठाऊक आहे. हो असा त्याचा अर्थ आहे. तसा नाही देवाचं कीर्तन करा. देवाचं म्हणून तर तिथे तुझ्या नामसंकीर्तन. तुझ्या म्हणजे हे उद्देशून कोंडावर तू उभा आहे देवाला. देवाला तुझ्या नामसंकीर्तने दोष जळती कीर्तने आणि तुझ्या नामसंकीर्तने. दोष पळती कीर्तने आणि तुझ्या नामसंकीर्तने. पुढे असं वर्णन आलं. आता कीर्तन काय आणि पुढे तुकाराम महाराज बोलले नामसंकीर्तन म्हणजे नामासहित त्या कीर्तनात भगवंताचं नामस्मरण. आणि हे सर्वसाधारण लोकांना सुद्धा करण्यासारखं आहे. कीर्तनाचे प्रकार वेगळे वेगळे शास्त्रकारांना सांगितलेले आहेत कीर्तनाचे प्रकार. आता कीर्तन तसं तर हनुमत कीर्तन वेगळं, नारदीय कीर्तन वेगळं, व्यास कीर्तन वेगळं. हे कीर्तन होते बरं. नारदीय कीर्तन म्हणजे आम्ही करतो
जे आता आम्ही कीर्तनाला कंबर बांधून विना घेऊन करतो ना, पटका बांधून गृहीत धरा, हे कीर्तन उभा राहून करणे, बसून नाही करणे. हे कोणतं कीर्तन झालं? नारदी. नारदी. आता हे नारदी कीर्तन आहे आणि हे आता बसून चालू, हे पाठ सांगायला प्रवचन हे इत्यादी बसून चालू ना, हे हे कीर्तन आहे ना, त्याचं देवाचं वर्णन आहे. मग हे व्यास कीर्तन, म्हणून तर त्याचं नाव व्यासपीठ. याचं नाव काय कधी लक्षात ठेवा, हा व्यासपीठ. म्हणून तर व्यासपीठ म्हणतात त्याला. हे जे पलंग आहे ना, ते व्यासपीठ. व्यासपीठ आणलं का, व्यासपीठ ठेवा इथे का, त्या व्यासपीठावर बसून कीर्तन. आणि व्यासाचं पीठ आहे आणि त्याच्यावर लोकांची निंदा कीर्तन नाही. मग ते देवाचं कीर्तन. व्यासाच्या पीठावर देवाचंच कीर्तन, नारदाच्या गाडीवर देवाचंच कीर्तन. मग आमची ती कीर्तनातली गाडी आमची नाही आहे, नारदाची गाडी. आणि नारदाची गाडी असल्यामुळं तर मग तिथं बापया असला पाया आला भजनाला आणि पोरगा असेल विना घेऊन पाय पडला, त्यासाठी गर्व जमून की मी बापया असा गर्व जमणार. किंवा हे खाली की नाही घेतलेला कोण हलक्या जातीचा माणूस आहे, शूद्र आहे, मी ब्राह्मण आहे, असं नाही जमणार. तुम्ही ब्राह्मण बी असले तर त्या गादीची वंदना त्या माणसाला आवडल्या महत्व नाहीये. महत्व कशाला? गादीला महत्व. आणि गादीला महत्व आहे, पण आम्ही मात्र महत्व आमच्याच अंगावर घेतो. लोक पाया पडायचे म्हणजे आम्हाला तिथं भूषण थोडं वाटतंय, आपले लोक पाया पडायचे म्हणजे हे कोणा खाली वाकत सुद्धा नाही. म्हणजे हे समोरच्या त्याने घेतल्यावर आपण घ्यायला पाहिजे महाराजाचं. कारण काही पाया पडायचे ना एकमेकांना. सर्व अंतर परमात्मा भरलेला आहे. ही आठवण अंतकरणामध्ये असावे. पाया पडणाराही देव आहे, पडून घेणाराही देव आहे. आणि खरं तर देवाच्या पाया पडायला, ते आपल्या नाही पडायला. हे कोणाला कळायला पाहिजे? कीर्तन करायला. पण हे कीर्तन करायला कळत नाही. का कळत नाही? ते अभिमानामध्ये बोलले जमल्या झाले. तू तर मला झाले का कोणी बसत नाही इकडं का भल्या म्हणतो प्रमाण द्यायचं, हे करायचं, इकडे येऊन चुकू का हुकू तर दिलं पाहिजे. हा एखाद्या चुकू द्या का पाहिजे. मग आम्ही एवढं ते चुकल्यावर चुकलो म्हणणार. तुम्हाला वाटतं चुकलं तरी आम्हाला नवाजावं, कसं जमल तसं. चुकल्यावर नवाजणारा असते की महाराज मिंदा असते. चुकलं तरी नवाजते. बरोबर आहे ना? कोणालाही म्हणतंय काय काय वा वा. तुमच्यासारखे कोणी त्याला काढायचे तुमच्याकडून काहीतरी उपटायचे. हुलव्या मैंदे करू. लक्षात आलं का? हे तुमच्या डोक्यात नाही ना. तुम्हाला ते हुलू लागलेला बरं वाटते. ते विषय त्याच्या अंतःकरणात हृदय तो हलहाल विषय. त्या सरकार काय म्हणले माहिती काय? अहो ते झालं काय त्याच्या अगोदर पूर्वार्ध सांगा म्हणजे मग मधु तिष्ठन्ति. त्याच्या पूर्वार्ध सांगा की दुर्जनं प्रियवादिश्च नेदत विश्वास कारण मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे हृदय तू हलहाल विषम. काय म्हणले? काय म्हणले शास्त्रकार? काय म्हणले बघा ना. दुर्जनं प्रियवादिश्च. दुर्जन माणूस गोड बोलायला आणि गोड बोलते ते दुर्जन. गोड बोलते पारा लय त्याच्यात मवाळी असती बोलण्यात. दुर्जनाच्या बोलण्यात का नाही लय मवाळी लय गोडवा. त्याच्या जिभेवर का नाही साखरच असते. कोणाच्या? दुर्जनाच्या जिभेवर साखर असते. हा दुर्जन प्रियवादिष्ट. पण शास्त्रकारांनी तुम्हाला वॉर्निंग दिली नेतात विश्वास कारण. त्याच्या गोड बोलण्याकडून तुम्ही विश्वास ठेवू नका. नेतात विश्वास कारण का मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे. त्याच्या जिव्हाच्या शेंड्यावर मधुनाम साखर आहे. मधुतिष्ठन्ति जिह्वाग्रे. जिभेच्या शेंड्यावर साखर आहे बरं. पण हृदय तो हलहाल विषम. हृदय त्याच्या हाला विषय तुमचा काटा काढून टाकील. ते तुम्हाला उपटून टाकील समूळ. हा म्हणून त्याच्यावर आणि ते गोड बोलते तर गोंडा घोलते तर आणि तुमचं चुकलं बी तरी बी तुम्हाला शाबासकी. पण तुम्हाला तेच पाहिजे ना. हा मग त्याच्याच कीर्तनाला तुम्ही जातात. वा 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 आले का उत्तम महाराज. हा शास्त्री आले बघा. उत्तम शास्त्री नरवाडीकर बघा. मग हे ऐकणाऱ्या लोकांना हा कुठली शास्त्री किंवा महाराज वर्णन करायचे असं वाटतं की नाही तुम्हाला? मग तुम्ही मग ते बिचारे खुश होते. उगं सांगा उदाहरण द्याल तुमच्यावर. हे खुश होते ते बसणारे. मग त्याला वाटते महाराज आपलं वर्णन करते चला ऐकायला. म्हणजे आम्ही भाट आणि तुम्ही ऐकाय आलेले. बरोबर आहे ना? तुमचं आम्ही वर्णन करणार. रोजगारी आम्ही तुमची असा तिथं अर्थ व्हायलाय.
आणि जे खरंच बोलतंय का त्याला चळ कापतेत लोक. त्याची काय हिंमत आहे यांच्यासमोर? का मिंदा असते म्हणून. खरं असल्यावर काय भेट आहे ते? खरं काय भेट महाराज? खरं तर पुढे बसते येऊ. हा मग आमचं तर चुकलं का चुकलं, बरोबर आहे का तर बरोबर म्हणून असं. पण दिलं पाहिजे प्रमाण, त्याच्याबद्दल काही नाही. आपलं काय चाललंय लक्षात ठेवा. आपण कुठे हा नाही दुर्जन कशासाठी बोललो तुम्हाला? त्याच्या आधी कुठं होतो? हा कीर्तनाचे प्रकार. हा कीर्तनाचे प्रकार सांगू लागलो. नारदीय कीर्तन आहे, तर नारदाच्या गादीवरचा मान येते. कोण्या महाराजांना हे माझ्या पाया पडायलेत असं समजून घ्यायचं. होय उत्तम महाराज आपल्या लोक पाया पडतात का नारदाच्या पाया पडतात? हा तिथं आपण घमेंड करायचे अंतःकरणात नाही. आमचे शास्त्री महाराजांनी एक दृष्टांत दिला होता त्याच्यावर. ते म्हणले एका गावात भगवंताची स्थापना करायची होती मूर्तीची, आणि मग त्या मूर्तीची मिरवणूक काढा वाटली गावाला. आता आई मूर्ती मिरवावी गावात आणि पुन्हा मग स्थापित करा. आणि काढतात ना मूर्तीची मिरवणूक काढली मिरवणूक. मग त्या गावात घोडे वगैरे नव्हते मूर्ती ठेवून मिरवायला. काय व्हायला म्हणजे कुमाराचं गाडव आहे. काय व्हायला कोणत्याही प्राणीचं आहे ना म्हणले घोडं नाही आपल्या गावात काय करावं? मग कशा मग गाडवावर ठेवावी आणि मिरवणूक काढून काय आहे त्याला? ते विचार गाडव काय आहे त्याला? प्राणीच. आणि बरोबर आहे हो, इतकं काय निश्चित समजायचं नाही हो. आता शेळ्याला मेंढ्याला आपण ऐक तुमच्या घरी शेळ्या बेकार आहेत का? कोंबड्या बेकार आहेत का? कोंबड्या बेकार नाहीत. फक्त हागत येतात म्हणून घाण करतात तेवढंच घेऊ, पण पाखरून नाही चांगले म्हणलं पडला सांभाळते हे पडतात. शेळ्या चांगलं पाळणं चांगले वागा ऐक ना, पण ते बोकड कापाय देणं बेकार आहे. ते काय बिचार काही अपवित्र नाही. बोकड काय अपवित्र का? शेळी एवढं काय असं निश्चित समजायची गरज नाही हो. पण ते कापाय देणं किंवा धंदा ते एवढंच. मला गाढवावर मिळून काढली गाढवावर मग लोक फुलं टाकू अक्षता टाकू दारापुढे मिरवणूक काढली त्या गाढवावर ह्याच्यावर अक्षता पडू लागल्या आणि त्या मूर्तीमुळं गाढवाला वाटू लागलो मजाच टाकायचा. असं गाढवाच्या मनात फोगारपणा आलं म्हणले. आणि ते गाढव मग तिथं अक्षता टाकले असं मुलगा करू लागलं, असं मुलगा करू लागलं. हे नटू लागलं कोण? गाढव. त्या अक्षता फुलं अंगावर टाकू लागले. ते म्हणलं आयुष्यात कधी आपल्यावर एवढा सत्कार कोणी केला नाही. आपल्या आयुष्यात पहिली वेळ काय सत्कार लोक करायले, काय लोक सत्कार करायले, केवढा आपला सत्कार व्हायला, आपला केवढा सत्कार व्हायला, असं ती घमेंड मध्ये आलं गाल. म्हणजे ती घमेंड जे म्हणून ती तिकडे मिरवणूक करून आणल्यावर पुन्हा देवापाशी आणल्यावर मग मूर्ती काढून घेतली. मूर्ती काढून घेतल्यावर तरी ते तिथून जायला गेलं असं मुलगी करू लागते. त्याच्यावर लागतात त्या आधी म्हणा हे लोक म्हणले काय मूर्ख हे गाव. एक टिपूर घेतलं एक पाठाला आणि मग हा करीत पळालं. मग त्याच्या लक्षात आलं अरे किंमत ती मूर्तीला होती आपल्याला नव्हती. तशी आमच्या गादीला किंमत आहे का? आम्हाला किंमत आहे. आमच्या गादीला किंमत आहे ती हो, आम्हाला किंमत नाही. ती गादी नारदाची आहे. नारदीय कीर्तन म्हणतात ते नारदाने केले त्या गादीवर बसून कीर्तन. आणि त्या गादीवर आम्ही करत होतो ते कीर्तन त्यांचं आहे. आणि मग तू का मी तो हमाल भार व्हाई होडी भांडार धन्याचा हा माल आणि मी तो हमाल भार व्हाई असा म्हणणारा अंतकरणा समजणारा महाराज असला म्हणजे तू महाराज आहे असा त्याचा अर्थ. आता हे ते कीर्तन, हे कीर्तन प्रयोजन रूपानं जे कीर्तन चालू आहे आपलं हे कीर्तन व्यास कीर्तन आहे. ते व्यासांचं कीर्तन. या गाडीवर बसून व्यासांनी चिंतन केले आणि व्यासांनी सांगितले लोकांना ज्ञान. बरं व्यासांनी कधीच उभा टाकून गुणगान देवाचे वर्णन केले नाही, बसूनच वर्णन केले. व्यासांची 18 पुराण करतो व्यास. 18 पुराण केले. ब्रह्मसूत्र केलं व्यासांनी. काय व्यास म्हणजे व्यासच महाराज. महाभारतासारखा 1.25 लाख ग्रंथ केला. उत्तर मीमांसा शास्त्र केलं महाराज. या सगळ्या ग्रंथातून पुराण शास्त्र आणि याच्यातून एकमेव भगवंताचं वर्णन, दुसरं काहीच केलं नाही व्यासांनी. देवाच्या वर्णनामध्ये त्यांनी सर्व आपलं आयुष्य म्हणून तर वेद व्यास भगवान महाकवी व्यास, महाकवी. आणि ते जुन्या काळात त्यांच्या अगोदरचे ती कवी वाल्मिकी कवी, हे दोन्ही महाकवी. मग बाकीचे उपकवी, महाकवी नाही उपकवी असे व्यास. हे व्यासाचे
आता हनुमत कीर्तन म्हणलो, हनुमंतरायांचं कीर्तन असं होतं की उड्या हाणायचे भगवंताचं नाम असलं म्हणतात. बसून बी नाही, उभा टाकून एका जावं बी नाही, त्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर. पण मुखात वर्णन कोणाचं? राम नामाचं वर्णन होतं. आणि ते उड्या हाणून कीर्तन केलं हनुमंतरायाने, ते हनुमत कीर्तन. बरं, आता हे 2-3 प्रकार झाले. पण दुसरे कीर्तन आहे कला मूर्तिमतींचैव शास्त्रं मोक्षदायकं तयोश संयोग रूपम यत् कीर्तन कीर्तते मया. अर्जुना, मी उद्धवा, ते उद्धवा भागवतातला श्लोक आहे. काय? कला मूर्तिमतींचैव, भगवंताची काय कला आहे लक्षात आलं की नाही? भगवंताची कला म्हणजे तुम्हाला हे जगदंबर आहे का? हे जगत भगवंताची कला आहे. काय आहे? अहो, संकल्पच कला आहे. त्याचा जे संकल्प आहे तो तीच कला आहे. ही संमिती म्हणतात त्याला. आमच्या शास्त्रामध्ये याचं नाव ज्ञानेश्वर महाराजांनी तर तांदूळ 65 मध्ये संमिती वर्णन केलं. संमिती म्हणजे जगत आहे नाही, ही संमिती ईश्वर आहे. ही ईश्वराची एक प्रकारची कला आहे. आणि मग त्या कलेचा विचार करणं लक्षात आलं. त्या कलेचा म्हणजे ह्या जगताविषयी मायेविषयी विचार करणं हे ईश्वराचं काय झालं? कीर्तन. आणि आपली मतीनाम बुद्धी, त्या बुद्धीने कला मूर्ती मतीम ठेव. म्हणजे कला भगवंताची ही आहे आणि त्याची मूर्ती म्हणजे ईश्वर. मग ते ईश्वरन भगवंताची जी त्याची उपाधी माया आहे, त्या मायेविषयी ईश्वराविषयी आपल्या बुद्धीत विचार करणं हे सुद्धा काय आहे? इथं नाही महाराज, कला मूर्ती मतीम ठेव. आणि मग शास्त्र, त्याच्याबद्दल मग शास्त्र कोणतं पाहिजे? आपल्या बुद्धीतून त्याच्या मूर्तीचं, त्याच्या कलेचं, कला नाम माया आणि मूर्ती नाम ईश्वर. मूर्ती या शब्दाने ईश्वर घ्यायचं आणि कला नाम माया घ्या. मग त्या मायेच्या कार्यात आणि ईश्वराच्या ज्या कार्याचं वर्णन आपल्या बुद्धीनं करणं. बरं काय? आणि मग त्यासाठी शास्त्र कोणतं वापरावं? मोक्षदायक शास्त्र. म्हणजे मोक्ष देणार, ते मोक्ष देणारं शास्त्र कोणतं? उत्तर मीमांसा शास्त्र आहे, ते मोक्ष देणार. बरं. आणि अशा म्हणजे भगवंताच्या कलेचं, भगवंताच्या मूर्तीचं बुद्धीतून वर्णन उत्तर मीमांसा शास्त्राच्या विचारातून करणं हे सुद्धा कीर्तन आहे. कला मूर्तिमतीं जैव शास्त्रं मोक्षदायकं तयोश संयोग रूपम यत् कीर्तनम कीर्तते मया. असं कीर्तन माझं करतात म्हणून सततं कीर्तयन्तो माम यतंतस्य दृढव्रतः नमश्चन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपास. अशी माझी उपासना करतात. बरं, मग काय होते कीर्तनानं? असं वर्णन करणं भगवंतानं स्वतः. ते म्हणले कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. बरोबर आहे. मग काय झालं? यमदमा उकळाने तीर्थे ठायावरोनी उठविली, यमलोकीची खुंटली राहती अघवी. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे कवना ते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासे. बरोबर आहे ना? मग भगवंताच्या नामसंकीर्तनाचा हे गुणधर्म आहे की नाही? तरी कीर्तनाचे नटनाचे हो, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामची नाही पापाचे आईशी केले. हा आईशी केले. हे भगवंताच्या नामसंकीर्तनाचा गुणधर्म भगवंताने स्वतः सांगितलं. हो, मग अशा प्रकारे बरं काय असं भगवंताचं कीर्तन आहे. आणि मग आता तुम्हाला ते सांगितलं ना की मोक्ष देणाऱ्या शास्त्रातून वर्णन करणं हे सुद्धा. आता ते म्हणले हे एवढंच तशा पद्धतीचं कीर्तन करणं सर्वांना, सर्वसाधारण लोकांना होत नाही. काय कळतंय शास्त्र महाराज? आपल्याला शास्त्रच कळत नाही. त्या शास्त्राकडे जावं कवा, अभ्यास करावा कवा, त्याचा विचार करून आणि कलेचं त्या मूर्तीचं वर्णन काय बघ कशा पद्धतीने करावं भगवंताचं ते काय आपल्याला एवढा वेळ लागणार नाही. नका लागू द्या, पण नामसंकीर्तन साधन सोपं आहे ना. जळतील पापी जन्मांतरी
तुकाराम महाराजांनी सांगितलं नामसंकीर्तन आहे. नामसंकीर्तन, अरे नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, गुण संकीर्तन, ज्ञान संकीर्तन, हे प्रकार कीर्तनात आलेले. बरं काय नामसंकीर्तन, लीला संकीर्तन and guna sankirtan are कसं three काय? types of sankirtan, which is the collective singing or chanting of devotional songs. Nam sankirtan involves chanting the holy name. मी म्हणलेलं सांगायचे कस काय कडे ते गुगलला सर्च झालं, गुगलला गेलं तर त्यांचं हात लागला असेल काय का. मग मी बोलले तिकडे गेलो. हा येत या हा येत आहे तसं. कसं काय हा म्हणजे मी बोललेलं सांगू लागलो, दुसरं सांगू लागलो ते. नाही तुम्ही बोललेलं सांगू लागलो. हा बरं बरं इंग्रजीत सांगू लागलं का? वा हा हे कीर्तनाचे प्रकार सांगा. नामसंकीर्तन एक, बरोबर, लीला संकीर्तन, गुण संकीर्तन आणि ज्ञान संकीर्तन, चार. मी इथं कोणतं कीर्तन म्हणे तुकाराम महाराज? नाम. इथं म्हणे ना दोष पळत कीर्तने तर तुझ्या नाम संकीर्तन, दोष पळतात म्हणून. आता भगवंताच्या लीलेचं वर्णन करणं बरं काय ते लीला संकीर्तन. त्याची तुम्हाला म्हणलो की आताच म्हणलो लीला आहे, त्याची ही काय आहे अवतार वगैरे जगत निर्माण करणे हे सगळ्या भानगडीत ना हे करत. आणि ही लीला त्याची खरी वास्तव नाही, मिथ्या आहे, मायाच मिथ्या आहे ना, तिथं काय मिथ्या आहे. पण ते मिथ्या जरी असलं तर अधिकारी जसा अधिकारी असेल त्याच्या पद्धती उत्तम मध्यम कनिष्ठ, उत्तम मध्यम कनिष्ठ. उत्तम कनिष्ठ अधिकारी असा त्याचे कर्मयोग होते हो, त्यासाठी कर्मयोग. आणि मध्यम अधिकाऱ्यासाठी परिणामावाद आहे. आणि उत्तम अधिकारीसाठी मिथ्या आहे, विवर्त आहे. आणि अजातवाद आहे. खरं अनुभवायला अजात, सांगायला विवर्त, सांगायला विवर्त, अनुभवायला अजात आहे. झालंच नाही जगत, जगत झालंच नाही हा वाद आहे खरा. म्हणजे खरं वास्तव भगवंताच्या स्वरूपाकडे जी महात्मी गेली मुक्त झालेली त्यांना जगत नाही. प्रपंच एक झाला होता की तो समोर मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती, ते उत्तम अधिकारी, हे उत्तम आहे. बर मध्यमासाठी हे संसाराची आगी आपुली निहाते लावणी मागुती पाहून, त्याच्या खाला कनिष्ठ आहे सुखे करावा न सांगावे जोडे. पारला झाला पण नाही, पारला चौऱ्याला हिके साहेबाला नाही. हा ते संसाराची आगी लावणी काढी म्हणाल्या, संसाराची आगी आपण निहाते आणि लावणी मागूते पाहू नये. हे तुम्हाला तुमचं काम संपलं का राहिले? संपलं काही मला मुडक निघाला ना, बैल चाकारीच्या पुढच्या चाकाचं मुडकं मागायला बैल काढीना ना, बरोबर आहे की नाही? काय निघत नाही बाबा. गाडी पुढी काढायला चाकाच्या मुडकं बाहेर काढलं पाहिजे डंगरानं. हे पुढची गाडी वळायला एक बैल आणि मागायला बैल त्याच्या चाका, बरोबर आहे ना? रिकाम रिकाम आहे की नाही सांगा बरं. त्या मागायला डांगरा आहे ना, हा एक तर माग राहा निघून जाऊ आपला. पण ते नाही, त्याची गाडी पळाली की हे त्याच्या, त्याची गाडी पळाली घ्यायच्या चाका. काय काय बैल तसे होते हो, किती गाडी दामटी ना पुढची पोळूया त्याचं ढुंगर सोडीत, साक सोडीत नव्हती महाराज, साकातच. पण पुढी करायचं जीवा वाढत. आणि काय काय जमत नव्हतं. काय काय गाडी गाठली का लगेच ते बघत गेली मनानच. असे काय काय शिकवेली बैल झटक्याला बघत झाल्याची निघून जायची बाहेर पुढे. आणि तुम्ही तशी चाकातले मुंडके घातले, हे भास्कर तर त्याच्यावर मुंडकं घातले कोण. चाकातलं मुंडकं काढू नका, मदतच राहू द्या. गाडी वाढणारी वाढायला येत. आणि हे झोका खेळणार खेळायचे, आम्ही झोका मानते ना पंचमी जवळ आम्ही झोका तेवढी बसते झोक्यावर. आम्ही लहानपणी होत हिवायला विचार लई झोके मानले महाराज काय सांगतो तुम्हाला. रात्रच्या झोके सांभाळायचे. आपली कोणी झोके खेळतील चल झोपायला पारा. शिवाजीराव आम्ही पारावर झोपायला काय साठी झोके खेळतील म्हणलो.
आमचे झोके कोणी गावडे घ्यायचे म्हणून नो संध्याकाळचं. आणि तेवढं बघा ते नाक झोक्याचा, हा बांधून घ्यायचा ऊस झोका चढवायचा, म्हणजे झोका चढवायले आता झोका चढवायले आणि हे मुंडकं आणून तसं एक येतात तुमचं काम झालं. झोका चढविणारे चढवायले तर हे तुम्ही मुंडके याला वाटते त्या फाट्याला नेऊन घाला, बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय ना. आणि पडलं राहिलं तर असं आहे की नाही आपल्या संसारात, तुम्ही उगाच बघत राहा. हे हा असा प्रकार आहे बघा, असाच प्रकार व्हायलाय. याच्यानं मूर्खात निघायला हे लहानपणी. मग आमचं म्हणणं हे की अधिकार परत्वे उपदेश, अधिकार त्याचा करू उपदेश साहे ओझे क्या स्थिती, कळलं. म्हणून अधिकार परत्वे सांगितलंय हे सर्वांसाठी नाही म्हणून. म्हणून लीला संकीर्तन भगवंताचे जे गुण आहेत त्याचे गुण बरं काय, त्याचे काय गुण आहेत ते गुण संकीर्तन, ज्ञान संकीर्तन हे वरले वरले वरिष्ठ अधिकारी आहेत. सर्वात अधिकारी वरिष्ठ कोणता? ज्ञान संकीर्तन करणार. जगन मिथ्य ब्रह्म सत्य जीवो ब्रह्मैव नापरा कस्त्वम कोहम कतमिदं जातं को वै कर्ता विद्यते उपादानं किमस्ति विचार स्वयरी दोषः. हे श्रोता आहे त्याचा. हे प्रश्न करणारा कोण आहे? त्याचा श्रोता आहे. आणि त्याचं उत्तर देणारा वक्ता आहे. जगन मिथ्य ब्रह्म सत्य जीव ब्रह्मैव नापरा. हो, लक्षात आलं. हा, म्हणून सांगितलंय काय? कर्माणि चित्त शुद्ध्यर्थम एकाग्रतोपासना मोक्षार्थम ब्रह्म विज्ञानम इति वेदांत डिंडिमा. असं वेदांत शास्त्र सांगणारा तो कीर्तनकार सगळ्यात उत्कृष्ट कीर्तन, श्रेष्ठ कीर्तनकार. ज्याचा ऐकणारा अधिकारी श्रेष्ठ. मग आपण अधिकारी तेवढे नाही, तेवढं कीर्तन ऐकायला त्या लायकीचे आपण नाही. आणि तेवढं कीर्तन आपल्याला सांगता येत नाही. मग सांगणारे ऐकणारे जर खाल्ल्या दर्जाचे असतील तर सगळ्यांसाठी सोपं नामसंकीर्तन. नामसंकीर्तन म्हणून इथं वर्णन नामसंकीर्तनातच आलंय ना. म्हणून दोष जळती दोष पळती कीर्तने तर तुझ्या नामात मिसळून कीर्तन करा. नामसंकीर्तन भगवंताचं नामस्मरण त्या कीर्तनात असावं आणि त्या नामामध्ये आणि आपण घडून जाऊन कीर्तन भगवंताचं वर्णन करावं तर ते पाप पळून जातात, पाप राहतात. मग आपण सांगितलं की मागे तुम्हाला सांगितले मी की नामसंकीर्तन करून मग आपण बी रातना दिवस भजन करायला होती हो. हा, भजने लोक त्या गावाला भजन करणं हे करणं ते करणं, हे रामनामाचे सुट्टे 24 तास चालू आहे. मग का पाप हे ते जाऊ नये? गेलेले तर दिसणार तिथे, असं का व्हायले? मग ते सांगितले शास्त्रानं की नामस्मरणाचे 10 अपराध केवळ करून तुम्ही नामस्मरण घ्या. त्याचं तुम्ही वर्णन ऐकले. आता ते लक्षात ठेवता न ठेवता ती वाळू निराळी आहे. विष्णू त्या लक्षात असलं ते किंवा हे वाईट आहे नसेल. हा, कोणते कोणते? सन्निंदा सती नाम वैभव कथा श्री शेषेवरभेदती अश्रद्धा श्रुती शास्त्र गिराम नामन्यर्थ वाद भ्रमा नामास्थिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागो धर्मांतरे साम्यम नामने शिवश्च हरे नाम दशापराधा दश. हरे नाम अपराधा दश. इतकं तरी सांगितलं कानांतरी बदल. म्हणजे आता ते आणि हे अपराध आहे म्हणून तुमचं पाप जाणार नाही. तर दोष पळती. भगवंताचं कीर्तन केलं की दोष पळूनच जातात महाराज. पापानं हो मग काय पापानं घे मारी घेतलेली असते. पाप पळून जातात भगवंताच्या नामापुढे. राहतच नाही. तृणाग्नी मेळे समर्थ झाले त्याचे नामे केले जगत आहे असं वर्णन आहे. गवताच्या गंजीला अग्नी लागला की गवताची कसपटाची गंजी जळून जायला उशीर लागत नाही. त्याप्रमाणे पापाला नामरूपी अग्नी लागला की पाप जळून गेल्याशिवाय जळती नाही, पळती. पळून जातात पाप असं. म्हणून दोष पळती कीर्तने तर तुझ्या नामसंकीर्तन कीर्तनान दोष पळतात. ईश्वरा भगवान
पांडुरंगा तुकाराम महाराज म्हणू लागले आणि तुझ्या नामसंकीर्तनानं ते दोष पळून जातात. पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी हे सांगितलंय. आता दुसरं चरण, हे का करू आदरिले तर खोटे वचन आपले. म्हणजे महाराज म्हणते पापा आम्ही एवढं नामस्मरण करायलो पण पाप जाय ना तर मग तुझं बोलणं खोटं झालं. असं कोणाला म्हणायचे? तुकाराम महाराज. आणि त्याच बोलणे म्हणे म्हणजे पापानं माझं नामस्मरण घेतलं की पाप पळून जातात माझ्या नामसंकीर्तनानं, असा देव म्हणलेला आहे. आणि ते देवाचं म्हणणं खोटं, हे का करू आदरले तर खोटे वचन आपुले. हे तुझं वचन आहे ना, हे खोटं व्हायचं वाणी दिसायला माझे पाप तर काय जाय ना देव, असं महाराजाचं म्हणणं आहे. बरं मग महाराज पापी नव्हते म्हणा, पण ते आपल्यावर घेऊन बाजू बोलायले. तसं झालं. हो. आता मला वाटायला हे माणिकराव दोंडगे आवडगावकर त्यांनी आज पहिला दिवस आहे म्हणून 2 किलो पिढ्या गंगाखेडा कालच मला म्हणतात खोटे वचन आपण म्हणजे देवाचं बोलणं खोटं ठरवायले. कोण? तुकोबा. असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. मग भगवंताच्या कीर्तनानं दोस्त जायला पाहिजे आणि माझे तर काही गेले नाहीत असं महाराजाला म्हणायचं इथं. असं बघू आपण उद्याच्या ते. हो.